टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईत काल ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला आणि या विजयी मेळाव्यानंतर आता पुढे या ठाकरे बंधूंची राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार आहे आणि कालच्या मेळाव्यातून नेमकं काय त्याचे राजकीय पडसाद उमटणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक अविनाश थोरात सर। काल जो मेळावा पार पडला, गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा होती मनसैनिकांमध्ये आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये, एक उत्सुकता होती की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। काल ते चित्र पाहायला मिळालं। मात्र कालचा मेळावा पाहून किंवा या दोन्ही बंधूंचं भाषण पाहून तुमचं नेमकं काय विश्लेषण असणार? कालच्या मेळाव्याच्या पूर्वीचं जे वातावरण होतं हे वातावरण खूपच उत्साही आणि एकंदरच खूप आशादायी वातावरण होतं। परंतु प्रत्यक्ष मेळावा झाल्यानंतर जे काही वातावरण आहे ते मला असं वाटतं की फारसं काही उत्साहवर्धक वाटत नाही। याचं मुख्य कारण असं आहे की राज ठाकरे ज्या पद्धतीने बोलले, राज ठाकरे यांनी मराठीचा मेळावा होता, मराठीचा अजेंडा होता आणि फक्त मराठीबद्दल बोलणं अपेक्षित होतं हे तर नक्कीच आहे। परंतु राज ठाकरे यांनी युतीच्या संदर्भात कुठलीही हिंट दिली नाही, कुठलाही संदेश दिला नाही। त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची बॉडी लँग्वेज होती तर त्या बॉडी लँग्वेजमध्येही त्यांचं उद्धव ठाकरेंबरोबर आपण जावं का हे काही त्यांच्याकडून फारसं असं काही दिसत नव्हतं। याच्या उलट उद्धव ठाकरे मात्र अगदी अगतिक झालेत का युती करण्यासाठी। उद्धव ठाकरे यांना मनसेबरोबर युती केल्याशिवाय त्यांना पुढचं राजकीय भवितव्य दिसत नाही, असं एकंदर चित्र ह्या मेळाव्यातून झालं। आणि ह्या मेळाव्यानंतर सोशल मीडिया असो किंवा विरोधी पक्षाचे जे काही नेते असतील तर त्यांची जर आपण सगळ्यांची जर प्रतिक्रिया पाहिल्या तर साधारणतः ह्याच प्रतिक्रिया दिसत आहेत। अगदी ठाकरेंचे कार्यकर्ते किंवा मनसेचे कार्यकर्ते हे सुद्धा मेळाव्यानंतर थोडासा त्यांच्यामध्ये जो सुरुवातीचा उत्साह होता तो आता कमी होत चाललेला आहे। आणि मला असं वाटतं की या मेळाव्यातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट की या मेळाव्यातून ठाकरे आणि मनसे यांनी आपल्याला फक्त मराठी मते हवीत हे मात्र निश्चित केलेलं दिसते। कारण त्याचं कारण असं की एकतर परप्रांतीय जो आहे तो ती मतं त्यांना मिळणार नाहीतच। परंतु राज ठाकरेंनी जे उदाहरण दिलं की सुरेशदादा जैन हे मुख्यमंत्री होणार होते आणि मी त्यांना विरोध केला, तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत जैन समाजाची जी मतं आहेत ही मतं थोडीफार प्रमाणात का होईना पण उद्धव ठाकरे राज ठाकरेंना येत होती। परंतु आता इथून पुढे त्यांना जैन मतांची गरज नाही आहे, त्यांना फक्त आणि फक्त मराठा मतं पाहिजेत। आणि जर ती मराठा मतं हवी असतील तर ते राजकारणाला काही मर्यादा येणार हे निश्चित। नाही, पण एकूण या सगळ्या मेळाव्यापूर्वी आणि मेळाव्यानंतर देखील जी चर्चा आहे की हे सगळं जे काही आहे ते स्क्रिप्टेड आहे असं देखील शंका निर्माण होते। काही राजकीय विश्लेषक किंवा राजकीय नेतेसुद्धा अशी शंका उपस्थित करतात की हे सगळं स्क्रिप्टेड आहे, दोन्ही बंधू एकत्र येणं तितकं सहज शक्य नाही आहे। तुम्हाला तसं वाटतं की स्क्रिप्टेड आहे किंवा जे काही सुरुवातीपासून घडतं आहे, मग ती चर्चा असू दे किंवा मध्ये राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट असू दे, कालचा मेळावा असू दे, हिंदी भाषिकांच्या विरोधातली भूमिका मांडणं, मराठी फक्त मुद्दा लावून धरणं किंवा हिंदी भाषिकांना मारहाण करणं, हे सगळं स्क्रिप्टेड असं काही दिसतंय का तुम्हाला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? खरं सांगायचं तर अगोदर असं वाटत नव्हतं, परंतु मेळाव्या झाल्यानंतर खरोखर अशा पद्धतीची काही स्क्रिप्ट आहे का आणि प्रामुख्याने आपल्याकडे ज्या स्क्रिप्ट म्हणतो आपण तेव्हा ती भारतीय जनता पक्षाने लिहिलेली स्क्रिप्ट आहे का असं वाटण्या इतपत काही शंकास्पद गोष्टी आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की फक्त मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंना अडकून ठेवायचं आणि बाकी जो सगळा परप्रांतीय आहे, आपण जर मुंबईचं एकंदर जर पॉप्युलेशनचं पाहिलं तर मुंबईमध्ये आत्ता सध्या फक्त मराठी जो टक्का आहे तो साधारणतः 27-28% आहे। याला जर त्यांची आणखी एक जोड आहे ती म्हणजे मुस्लिम, तर मुस्लिम साधारणतः 15 ते 16% आहेत। म्हणजे ह्याच्या दोन्हीची जर बेरीज केली तर ही बेरीज 50%पेक्षा कमी होते। आणि मग तेच जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडे मग हे 50%पेक्षा जास्त मतं येऊ शकतात आणि त्याच्यामुळे मुंबई महापालिकेवर त्याचा खूप परिणाम होऊ शकतो। दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर जेव्हा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी प्रतिक्रिया दिली ही अत्यंत महत्त्वाची आहे। त्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सगळे आम्ही एक आहोत। म्हणजे याचा अर्थ की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा जो मुद्दा होता हा मुद्दा एका परीने भाजपने तो हायजॅक केलेला आहे आणि आता इथून पुढे हिंदूंमध्ये कट्टर हिंदू आणि बाकीचे हिंदू म्हणजे फक्त मराठीवर जे काही त्यांच्यासोबत येतील ते, परंतु हिंदूंमध्ये जर आपण आता गेल्या काही वर्षांपासून पाहिलं तर हिंदूही आता कट्टर झालेले आहेत आणि त्यातला मराठीचाही काही भाग हा भाजपकडे जाऊ शकतो। तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या मेळाव्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं राजकारण हे जास्त मर्यादित करून घेतलेले हे ज्या पद्धतीने महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संपूर्ण देशात किंवा अगदी मुंबई असेल महाराष्ट्र असेल तर सगळी लोक त्यांच्याकडे आली होती। म्हणजे प्रामुख्याने त्यांना जनाब उद्धव ठाकरे असं म्हणत होते। म्हणजे मुस्लिम मतंही त्यांना मिळत होती, परंतु राज ठाकरे सोबत आल्यामुळे ही मुस्लिम मतं त्यांना आता इथून पुढच्या काळात मिळतील का
परप्रांतीय मतांचा अगदी थोडासा म्हणजे अगदी जर आपण पाहिलं तर बिहारी असतील, उत्तर भारतीय असतील, तर ही मतंही थोड्याफार प्रमाणात शिवसेनेकडे जात होती, उद्धव ठाकरेंकडे जात होती, परंतु ती मतं नाहीत. म्हणजे जर समजा एखादा इतका मोठा म्हणजे आणि दुसरी गोष्ट आणखी एक सांगायची की हा मेळावा म्हणजे राजकीय असण्यापेक्षा त्याला मराठीमध्ये स्नेह मेळावा असा शब्द नाही, परंतु इंग्रजीमध्ये फॅमिली रियुनियन. तर रियुनियन जे आहे ते फॅमिलीचं रियुनियन झालं, परंतु हे राजकीय पातळीवर पक्षांचं रियुनियन झालं का, तर हा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काल जे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात म्हटलं की एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, हे मोठं विधान त्यांनी कालच्या मेळाव्यात केलं आहे. मात्र जर तसं विधान एकीकडे उद्धव ठाकरे जर करत असतील तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं मग पुढे काय, हा देखील आता प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. तुम्हाला काय वाटतं? एक मी कार्टून पाहिलं होतं मध्ये आणि त्या कार्टूनवर शरद पवार गाडी चालवतात, टू व्हीलर चालवत आहेत, त्याच्या मागे हर्षवर्धन सपकाळ बसलेले आहेत आणि त्याच्या मागे उद्धव ठाकरे बसलेले आहेत आणि राज ठाकरे उभे आहेत. तर हर्षवर्धन सपकाळ विचारतायत की यांना पण आपण आपल्याबरोबर घ्यायचं असेल तर मी खाली उतरतो. तर हाच कालच्या मेळाव्यातून हेच दिसलं की काँग्रेसच्या लोकांनी मेळाव्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेच होते, स्वतः शरद पवार आले नाहीत आणि शरद पवार आले नाहीत हा त्यांचा निर्णय किती योग्य होता हे त्या मेळाव्यातून दिसलं. कारण शरद पवारांना अशा पद्धतीचं राजकारण आवडत नाही. आपण जर त्या मेळाव्याचं व्यासपीठ पाहिलं तर त्या व्यासपीठ म्हणजे ज्या पद्धतीने फक्त 2च खुर्च्या ठेवलेल्या होत्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे होते, बाकी सगळी लोक म्हणजे आता महादेव जानकर यांचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला, परंतु महादेव ठाकरेंना व्यासपीठावर स्थान नव्हतं. किंवा बाकीचे जे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील होते त्यांना नव्हतं. सुप्रिया सुळे सुद्धा नंतर गेल्या, म्हणजे सुरुवातीचं जे भाषण होतं. तर महाविकास आघाडीच्या दृष्टीने आता हे दोघे बंधू एकत्र आल्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही हळूहळू त्यांच्यापासून तुटून जाऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे तो कदाचित ते त्यांच्यासोबत जाऊ शकतात, कारण त्यांना मुंबईमध्ये गमावण्यासारखं काहीच नाही आहे. परंतु काँग्रेसचा जर आपण विचार केला तर काँग्रेसला मुंबईमध्ये गमावण्यासारखं खूप आहे, कारण काँग्रेसचे आत्ता मुंबईमध्ये खासदार आहेत. काँग्रेसचं मतंही म्हणजे काँग्रेसला एकेकाळी म्हणजे गेल्या 2017च्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस अगदी जिंकतंय काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर त्याच्यामुळे काँग्रेसला ह्यांच्याबरोबर जाणं परवडणार नाही आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं जे आहे त्याची शक्ल होण्यास हा कालचा मेळावा कदाचित कारणीभूत ठरू शकतो. या सगळ्या मेळाव्यानंतर भाजपकडनं ज्या प्रतिक्रिया येतात त्यामध्ये प्रामुख्याने आशिष शेलारांची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अमराठीवरती अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि हिंदूंना सोपण्यात तुम्हाला आनंद काय. हां, म्हणजे एकीकडे अशा पद्धतीने अभाषिकांना हिंदी भाषिकांना हिंदू म्हणून संबोधलं जातं अमराठी असल्याचं देखील. मग आशिष शेलारांना नेमकं काय बोलायचं किंवा काय नेमकं त्यांना अशा पद्धतीने कमेंट करायची, तुम्हाला काय वाटतं? आशिष शेलारांना जसं देवेंद्र फडणवीसांचं मी उदाहरण दिलं की आम्ही हिंदू म्हणून एकत्र आहोत, तर आता भारतीय जनता पक्षाला हिंदू म्हणून एकत्र करायचे सगळ्यांना. आणि एकदा का हिंदू म्हणून एकत्र आले तर जेव्हा आपण एखाद्या म्हणजे ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हमधून विचार करतो तर त्यावेळेस मग तो संकुचितपणा जो आहे म्हणजे कथित संकुचितपणा मराठीचा तर तो आपोआपच बाजूला पडतो. तर त्याच्यामुळे अजून महापालिका निवडणुकींना 4 महिने आहेत. या 4 महिन्यांच्या काळात हिंदुत्वाची जी लाट आहे ती पुन्हा एकदा येऊ शकते आणि मला वाटतं ती लाट आणण्यासाठी परप्रांतीय जे आहेत म्हणजे अगदी परप्रांतीय म्हणजे त्याच्यामध्ये फक्त केवळ आपण उत्तर भारतीय आणि बिहारी असं म्हणतो, परंतु परप्रांतीय याचा अर्थ गुजरातीपासून ते अगदी दाक्षिणात्यांपर्यंत हे सगळे जे आहेत हे सगळे आपल्या झेंड्याखाली एकत्र आणायचे, हिंदू म्हणून एकत्र आणायचे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मर्यादित करायचं. त्याचबरोबर शिवसेनेकडे काही प्रमाणात म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडे काही प्रमाणात जी मतं आहेत मराठी, तर ती मतं त्यांच्या हिंदुत्वाच्या जीवावर त्यांना परत घेऊन द्यायची. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघा बंधूंना मगाशी जसं मी म्हटलं की या दोघा बंधूंना खूप जास्त प्रमाणात मर्यादित करायचं, एका बाजूने त्यांना बांधून ठेवायचं, हेच सगळं राजकारण ह्या मेळाव्यानंतर आता घडतंय. शेवटचा प्रश्न, ज्यावेळी महाराष्ट्रात मराठी येत नाही म्हणून नोकरी नाकारली जाते असंही उदाहरणं बरीच आहेत. दुसरं, जेव्हा भाजपचेच खासदार बृजभूषण सिंग जे अयोध्यातले खासदार राज ठाकरेंना थेट धमकी देत होते की तुम्हाला अयोध्येमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, अशा पद्धतीने धमकी त्यावेळी दिली जात होती. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजप मात्र या सगळ्या गुंडागर्दी होत असताना कुठेही भूमिका घेताना पाहायला मिळाले नाही त्यावेळी. आत्ता मात्र भूमिका घेताना पाहायला मिळते. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती मला वाटतं काल मुख्यमंत्र्यांनी पण सांगितली की आपलेही लोक अनेक इतर राज्यात आहेत, आपल्या लोकांनाही तिथे व्यवसाय करायचे आहेत, तिथे नोकऱ्या करायच्या आहेत आणि त्याच्यामुळे जर समजा अशा पद्धतीने जर मराठी येत नाही म्हणून जर मारहाण होत असेल तर कदाचित तिकडेही मारहाण होऊ शकते. म्हणजे काल एका नेत्याने म्हणजे काली म्हणून नेता आहेत तर त्याने असं इशारा दिला की तुमचे खासदार दिल्लीत आल्यानंतर
त्यांना थोबाडीत देऊ, त्यांना काळं फासू. म्हणजे काय आहे की ह्या पद्धतीचं वातावरण जे आहे ते वातावरण होणं कुणाच्याच हिताचं नाही आहे. आता भाजपच्याबद्दल जर विचारायचं तर भाजपने त्याच्यामध्ये राजकीय खेळी केलेली आहे की त्यांनी मराठी त्यांना पूर्णपणे सोडून द्यायचं नाही. तर त्याच्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने काल सुशील केडिया नावाचे जे व्यावसायिक आहेत तर त्यांच्या कार्यालयावर जेव्हा दगडफेक झाली तर त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला नाही, किंवा जे ते मीरा भाईंदरमध्ये ज्या व्यापाऱ्याला मारहाण केली तर त्यातल्या 6-7 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला, परंतु त्यांच्यावर तशा पद्धतीची ॲक्शन काही घेतलेली नाही. तर त्याच्यामुळे भाजपला अगदीच मराठी सोडायचं नाही, परंतु त्याचबरोबर त्यांना असंही दाखवायचं आहे की हिंदी भाषिक किंवा परप्रांतीयांचं जे हित आहे ते फक्त आणि फक्त भाजप सांभाळू शकतो. एकेकाळी काँग्रेस जो पक्ष होता तो काँग्रेस पक्ष हा खूप सर्वसमावेशक होता. तर त्याच पद्धतीने आता भाजपला असं वाटतं की भाजप हा किमान हिंदूंच्या बाबतीत तरी सर्वसमावेशकतेकडे जातोय आणि त्यामुळे याचा तोटा हा मला वाटतं महाविकास आघाडीतल्या नेत्यांनाच होणार आहे. आणि महाविकास आघाडीला आता आपलं राजकारण कशा पद्धतीने करायचं, म्हणजे आपण नक्की आपला मतदार कोण असणार आहे हे ठरवण्यासाठी महाविकास आघाडीला आता खूप जास्त चिंतन करावं लागणार आहे. ते करत नाहीत चिंतन, परंतु त्यांना हे चिंतन केल्याशिवाय पर्याय नाही आता. तर अविनाश थोरात यांचं म्हणणं आहे की कालच्या मेळाव्यानंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांना आता चिंतन करण्याची गरज आहे, कारण ज्या पद्धतीने कालचा हा मेळावा पार पडला त्यानंतर आता महाविकास आघाडीचं पुढचं भवितव्य नेमकं काय असणार यावर देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. कॅमेरामन योगेश केळापुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.